बाबांना सांगितलं होतं की तुला मला काही ऐकणार नाही. पुढे पुढे गेलीच खरी, पण आता जर यांच्या मागे मध्ये निघून गेली ना तर माझं काही मला माहित आहे की या गुरांची पूर्ण सवय मला माहित आहे. जशी गेली ना तशी मागे येते. पण खरं सांगावं आज बाबांनी सांगितलंय खरं, गुरं घेऊन मी जाते. पण याच्यामुळे असं कारण कोणतं असेल, जबाबदारी घेतली आहे खरी, पण इतके सौंदर्य पाहण्याकरता मला इथपर्यंत यायचं होतं. म्हणून काय असेल मनाचं मनोरंजन करावं आणि ते कर्तव्य करण्यासाठी मी ते कर्तव्य पूर्ण करून निघून जावं. खरंच आजच्या दिनी एक प्रकारचा मनाच्या ठिकाणी आनंद निर्माण झाला हो. आणि हाच आनंद या क्षणी तरी कुणाला आणि कसावा सांगावा हेच मला सांग, हेच मला सांग, हेच कसं कळेल. आनंद किती मनाचं मनोरंजन झालंय खरं, पण ही गुरं पुढे गेली आहेत खरं. जर यांना घेऊन जर घरी गेले नसेल ना तर बाबा माझे काही म्हणून त्यांना शोधण्यासाठी हे तर माझ्या बांगड्यात नाही. हे चटक चांदणी मनक होई हे बोलणार आहे आहेत तरी तू अगं आहेत तरी तू बोल ओरडू नको. तुला आधीच सांगते मला ऐकायला चांगलं येतं, पुढे यायची गरज नाही. आणि तू मला विचारणार कोण? मी कोण? शंकर शंक चोर असू दे. आहे. तुझं नाव काय? नाही सांगणार. नाव काय तुझं? बाबांनी सांगितलं काय सांगायचं नाही. कशाला? अनोळखी व्यक्तीला. कशाला? कशाला म्हणजे आमच्या मनाचा प्रश्न. तुमच्या मनाचा प्रश्न
सांगणार नाही जा अगं हा. एक सारखा अहो, पण नको. काय हे सौंदर्य लाजवणार सौंदर्य तुला काय वाटतं तुझ्यापेक्षा तरी चांगलं आहे. हो. मग पुढे बोलूच नको सौंदर्य चांगलं आहे हा, मग हे आता सौंदर्य मला आवडतं. काय आलास कुठून? तू आलास कुठून? जरा लांब जाऊन बोल. एवढं जवळ बोलू म्हणजे एवढं जवळ बोलू नको. आलास कुठं? मृत्यू लोकात तिकडे नको. हो परत जा. तो समोर दिसणारा डोंगर त्या डोंगराच्या पलीकडे आमचं घर. म्हणजे तिकडे तू आलास हो बरं झालं. काय आमची परिस्थिती ए! आता ओरडू नको रे. तुला काय विचारलं? तिकडून आलास तर आमची गुरं दिसली का विचारलं? दिसली तर मला सांग. काय बोलावं तुला अरे काय? गुराखी वाटलो मी तुला अरे गुरा काय? हा. तूच सांगितलं मी तिकडून आलोय. म्हणून विचारलं. आता मी शोधण्यासाठी इकडे जात होते. हा, मला वाटलं तिकडून आलास तिकडे असते तर मी तिकडे जाते शोधायला. गरज नाही मग मला हवंय ना जास्त बघत बसू हे नको. सौंदर्य हवंय. या सौंदर्यावर मी मोहित झालो. मग ऐक म्हणते काय मला वाटलं होतं काय वाटलं होतं? नुसतं सौंदर्य पाहशील हा, पण मनामध्ये लग्नाचे विचार घेऊन आलायस हो खरंय पण एकच सांगू इच्छिते काय ते तुझ्या मनामध्ये असणारी इच्छा पूर्ण